वाशिम जिल्ह्यातलं दस्तापूर हे 1000 लोकवस्तीचं गाव। या गावात सर्वच लोक हे लोणारी समाजाचे आहेत। गेल्या काही वर्षात पश्चिम महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळामुळे आटपाडी, खटाव, मान, सांगोला, इंदापूर, जत, देहवाडी, माळशिरस, कवठे महाकाळ, अकलूज इथून मजुरीसाठी लोणारी समाजाचे लोक वाशिम जिल्ह्यात आले आणि दस्तापूरमध्ये स्थायिक झाले। आमची काम करत आल्यामुळे आमची इथं म्हणजे रोडवरच आम्ही काम करत थांबलो आणि आमची गरिबी परिस्थिती असल्यामुळे इकडे फक्त लोणारी समाज विदर्भात वाशिम जिल्ह्यात आहे आणि एक लग्न करायला जास्त खर्च येतो, म्हणून आम्ही हे सामूहिक लग्न सोहळा करण्याचा ठरवलेला आहे। सततच्या दुष्काळामुळे हैराण असलेल्या या समाजानं आर्थिक बचतीच्या उद्देशानं 1998 पासून सामूहिक विवाह सोहळा सुरू केला। त्यानुसार वर्षभर समाजातील मुलामुलींची लग्न जुळवली जातात आणि एखाद्या दिवसाचा मुहूर्त साधून त्या सर्वांची लग्न लावून दिली जातात। सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे लाखो रुपयांची बचत होतेच, शिवाय अनावश्यक खर्चालाही लगाम बसतोय। एवढंच नाही तर वेळेचीही बचत होतीये। सामूहिक विवाह सोहळ्याचं आम्ही 18 वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा करून समाजातून जास्तीत जास्त खर्च न करता कमीत कमी खर्च करतो। वर्षभरात लग्न वगैरे जुळवतो व लग्न हे सामूहिक विवाह सोहळ्यात एकाच दिवशी दस्तापुरात आणि योग्य वेळी करत असतो। अन्नाचा खर्च वाचावा, वराळ्यांचा वेळ वाचावा, इतर सर्व गोष्टींची बचत व्हावी यासाठी आम्ही ही धडपड करत असतो। गावातील जी ज्येष्ठ मंडळी आहे, कार्यकर्ते मंडळी आहे, जसे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि इतर सर्व मंडळी मिळून आम्ही हा उपक्रम दरवर्षी राबवत असतो। विशेष म्हणजे लग्न समारंभापूर्वी ग्रामसभा घेऊन लग्नाची तारीख ठरवली जाते। यंदा 12 जोडपी या सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत। सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे वधूपित्याला कर्ज काढावं लागत नाही की कुणाकडे हातही पसरावे लागत नाहीत। मुलीकडे जे हे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्च न लागता जेवढे नवरदेव आहेत, समजा ह्या सध्या परिस्थितीतले 12 नवरदेव आहेत, त्यांनी प्रत्येकाने स्वतः खर्च करून हा विवाह सोहळा प्रसंग केलेला आहे। सारखे प्रत्येकाने विवाह केले तर वडिलांना जास्त खर्च येणार नाही आणि आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही आणि मी हा विवाह करून खुश आहे। विशेष म्हणजे या समाजात हुंडा पद्धत बंद असून वरपित्याकडून 20,000 रुपये घेऊन लग्न समारंभाचा खर्च केला जातो। त्यामुळे मुलीच्या वडिलांना एकही पैसा खर्च येत नाही। शिवाय या सोहळ्यासाठी शासनाची कोणतीच मदत घेतली जात नाही। आमच्या समाजामध्ये हुंडा प्रथा म्हणजे नाही। विशेष करून जो लग्नाचा खर्च असतो तो नवरदेवाकडे असतो। मुलीच्या वडिलाला आर्थिक भुर्दंड या ठिकाणी लागत नाही आणि सर्वांची जी आर्थिक परिस्थिती आमची हलाखी जी आहे, त्यामुळे या विदर्भामध्ये वारंवार दुष्काळ होतात आणि त्याच्यातून सावरण्यासाठी आम्ही समाजाने हा एक आगळा वेगळा उपक्रम 1998 पासून राबविला आहे। सध्या राज्यातील शेती व्यवसाय निसर्गामुळे धोक्यात आला असून मुलीच्या लग्नापायी अनेक नापिकीग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलंय। मात्र या लोणारी समाजानं ही प्रथाच बदलून मुलीच्या पित्याला एक प्रकारे आधार देण्याचंच काम केलंय। ही जी काही परंपरा या गावामध्ये आहे ही सातत्यानं पुढे टिकून ठेवण्याचा प्रयत्न आणि परंपरेला फाटा देऊन हे लग्न सोहळा या ठिकाणी अशाही परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीनं एकसंगत दिल्यानं या गावातल्या लोकांनी पार पाडणं या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। राज्यभरात लग्न समारंभासाठी मोठ्या प्रमाणात अनाठायी खर्च करून सोहळे पार पाडले जातात। या बडेजावासाठी बऱ्याचदा कर्ज घेतलं जातं, त्यानंतर ते कर्ज फेडण्यातच आयुष्य जातं। पण सर्वांनी लोणारी समाजाचा आदर्श घेऊन सामुदायिक विवाह पद्धतीचा अवलंब केला तर समाजाचं चित्र नक्कीच बदलेल यात शंका नाही। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम।